हॅलो. MPSC ची KYC करायची आहे. KYC म्हणजे नो युअर कस्टमर. खूप जणांचा प्रॉब्लेम आहे. मेसेजवर मेसेज, फोनवर फोन. त्यामुळे एकदाच म्हटलं करूनच टाकूया, दाखवूनच देऊया, म्हणजे टेन्शन दूर होऊन जाईल. अभ्यासाला लागतील, कारण की येणार आहे 28 सप्टेंबरला राज्यसेवा, आणि त्यानंतर बाकीचं आता तुम्हाला कंबाईनची 9 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबर ही डेट बाकी आहे. ठीक आहे, हे माहीत आहे. तर कंबाईनचे अजूनही फॉर्म येण्याचे बाकी आहे. एवढं ताण घेऊ नका. आता KYC अपडेट कशी करायची, एक्झॅक्टली काय प्रोसिजर आहे ते सगळं समजून देतो. एकच गोष्ट लक्षात घ्या की आतापर्यंत ज्यांनी फॉर्म वेगवेगळ्या रीतीने भरलेले आहेत त्यांचं अकाउंट रजिस्टर्ड झालेलं आहे. ठीक आहे. काही जण असे की आता जस्ट नुकतेच पासआउट झाले, पहिल्यांदा आता राज्यसेवेचा फॉर्म भरला होता, किंवा कंबाईनचा आता अजूनही फॉर्म भरायचा बाकी आहे, पण त्यांनी अजून अकाउंट बनवलेलं नाही. तर ज्यांनी अजूनपर्यंत रजिस्टरच केलेलं नाहीये तर त्यांना तर डायरेक्टली ते KYC अपडेट होऊनच मिळून जाईल, त्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. पण आता असे जे कॅन्डिडेट जे आतापर्यंत वेगवेगळ्या एक्झाम्स दिलेल्या आहे, त्यांनी अकाउंट बनवलेलं आहे, पण मध्येच एक घोळ घातला की हे KYC अपडेट करा, त्यांच्याकरता आजचा व्हिडिओ आहे. ठीक आहे, जास्त वेळ घेणार नाही. सर्वात पहिले सुरुवात कुठून करायची बघा. नॉर्मल हे गुगलचं पेज, याच्यावर MPSC लिहा. MPSC लिहिल्यानंतर याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर या ऑनलाईन फॅसिलिटीजवर क्लिक करा. ऑनलाईन फॅसिलिटीजवर क्लिक केल्यानंतर हे पहिलंच ऑप्शन ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टमवर क्लिक करा. असं पेज ओपन होईल. हे झालं तुमचं MPSC.gov.in. ठीक आहे. याच्यामध्ये गेल्यानंतर लॉग इन बटनवर जा. लॉग इन बटन मध्ये गेल्यानंतर असं येतं. पण ज्यांनी अजूनपर्यंत अकाउंटच बनवलेलं नाही, किंवा असे काही कॅरेक्टर आहेत जे 2026-27 मध्ये प्रिपरेशन करणार, पण त्यांचं असं म्हणणं असतं की सर आम्ही आत्ताच अकाउंट बनवून ठेवलं तर काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम नाही, बनवून ठेवा, नंतर धावपळ नको व्हायला, तर आत्ता बनवून ठेवा. मग त्यांनी इथं क्रिएट अ न्यू अकाउंटवर क्लिक करा, मग ते होऊन जाईल. आता या KYC वर, तर इथं तुम्हाला तुमचा ईमेल ID किंवा मोबाईल नंबर जो काही तुम्हाला माहित असेल तो टाका आणि हे लॉग इन करा. आता मी माझं बनवलेलं होतं, तर मी लॉग इन केलेलं दाखवतो, डायरेक्टली उघडतो. हे लॉग इन केलेलं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पहिलं ऑप्शन इथं होम बटन दिसत असेल, इथं प्रोफाईल क्रिएशन, इथं ऑनलाईन ऍप्लिकेशन नाही दिसत तर मी वाचून दाखवतोय, माय अकाउंट, करस्पॉन्डन्स आणि लॉग आउट. आता इथं बघा प्रोफाईल क्रिएशनवर क्लिक होत नाहीये, कारण की तिथून KYC करायचं असतं, त्याला अनलॉक करावं लागतं. तुम्हाला असं माय अकाउंट मध्ये जाऊन इथं अनलॉक किंवा अपडेट प्रोफाईल करावं लागतं. इथं जाऊन तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर परत टाकायचा आणि त्यानंतर OTP कडून त्याला अनलॉक करायचं, राईट द्यायचा. तर मग मी आता टाकतो आणि माझं OTP पण येईल मला. एक मिनिट. तो OTP आलेला आहे माझा. एक मिनिट टाकतोय मी. हा, व्हेरीफाय OTP. हा, झालं, सबमिट झालं. आता बघा प्रोफाईल क्रिएशन वर क्लिक झालं. इथं आल्यावर काय करायचं बघा. इथं तुम्हाला मी मोठं करून दाखवतोय बघा, आता दिसतंय. हा, आता माझं ऑलरेडी मी अपडेट केलेलं होतं KYC, म्हणजे पहिल्यापासूनच, त्यामुळे मला तसं ऑप्शन आलं नाही. जर तुमच्या इथं असं येत असेल बघा, जसं माझ्या इथं दिसतंय, आर यू होल्डिंग अन आधार, पहिल्याच याच्यात येतं, स्टेप 1 चीच इन्फॉर्मेशन आहे पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये. आर यू होल्डिंग अन आधार कार्ड, यस केलं असेल तर मग तुम्हाला आधार नंबर तुमचा दिसेल आणि इथं तुमचं नाव दिसेल. जर तुम्ही पहिल्यापासून नो केलं असेल त्यांच्याकरता आहे KYC. ज्यांचं ऑलरेडी यस आहे, ज्यांचा आधार नंबर दिसतोय, आधार वरचं नाव दिसतं, त्यांना काहीच गरज नाही. ठीक आहे. पण असे कॅन्डिडेट ज्यांचं नो दिसतं, नो वर क्लिक केलं तर मग कसं येणार बघा, प्लीज व्हिजिट मुंबई ऑफिस. पण माझं ऑलरेडी होतं ना, तर नो केल्यावर 2 ऑप्शन येणार तुम्हाला. डायरेक्ट तिथं आधार नंबर टाकायचा, OTP येणार, कारण की तुमचा आधार नंबर तुमच्या मोबाईलशी जुडलेला असेल, तो OTP इथं टाकायचा, मग तुमचं आधार कार्ड लिंक होऊन जाईल आणि त्यासोबत तुमचं हे नाव टाकायचं इथं इंग्लिशमध्ये. ठीक आहे. आता माझं तर यसच आहे, मी तर काही चेंज करतच नाहीये, तसंच ठेवतो. परत एकदा सांगतो, रिपीट करतोय, ज्यांचे इथं नो लिहून येत आहे त्यांनी मग यस करायचं, आधार नंबर टाकायचा, तुमचं जे नाव आहे ते जसंच्या तसं, फर्स्ट नेम, मिडल नेम, मग सरनेम, आणि ते पण इंग्लिशमध्ये टाकायचं जसं आधारवर लिहिलेलं आहे. आणि मग क्लिक केल्यानंतर OTP येणार
आता 2 प्रॉब्लेम परत क्रिएट होऊ शकतात. सर मी माझा मोबाईल नंबर लिंक केलेला नाही आधार सोबत, हा एक प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्याच्याकरता तुम्ही काय करायचं, तुमच्या आता रात्री तर जाऊ नका, उद्या सकाळी उठून तुम्ही, म्हणजे आता मी रात्री रेकॉर्ड करतोय व्हिडिओ, तर उद्या जा आरामात, एवढे घाई नका करू. तुमचा ग्राहक केंद्र असेल बघा, ग्राहक सुविधा केंद्र, असं कुठे आजूबाजूला गुगलमध्ये विचारून घ्या. तिथं जायचं, त्यांना म्हणायचं मला माझा आधार लिंक करायचं मोबाईलशी, तर ते तिथून एक तुम्ही करू शकतात. आणि दुसरा प्रॉब्लेम कोणाचा आहे की सर माझा आतापर्यंत आधार कार्डच नाही, तर त्यांनी पण तिथं ग्राहक सुविधा केंद्रामध्ये जायचं आणि आधार कार्ड बनवून घ्यायचं. बनून जातं तुमचं 5-6 दिवसात, 1 हफ्त्यात बनून जातं. याला अजून टाइम आहे, अशी काही याची डेडलाईन नाहीये. ओके, तर हे करा, याच्यापेक्षा दुसरं काहीच नाहीये. असं ई केवायसी म्हणजे खूप मोठं असतं असं काही नाही. हा, आणि त्यासोबतच जर तुम्हाला काही चेंजेस करायचे तर करून घे. ठीक आहे, एवढंच होतं. आणि परत सांगतोय, पोलीस भरती खूप मोठी येणार आहे, रेडी राहा. आपली ऑलरेडी बॅच चालू झालेली आहे. राज्यसेवा किंवा कंबाईन 9 नोव्हेंबरची आणि 30 नोव्हेंबरची प्लस एखादी सरळ सेवा, या सर्वांकरता मॅथ्स रिजनिंग सर्वात जोरदार पाहिजे तुमचं, जोरदार. आणि अशी जोरदार बॅच आपली ऑलरेडी लाईव्ह चालू आहे संध्याकाळी 7 वाजताची. तर एकदा स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन ऍप डाउनलोड करा, तिथं तुम्हाला भेटून जाईल. अजून काही वाटलं तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तिथं मी उत्तर देतो तुमचे. मग आता निघा, बाय.